जरांगेंशी काहीही देणं घेणं नाही, मात्र त्यांच्या मागे बोलविता धनी कोण हे शोधून काढणारच अशी भूमिका फडणवीसांनी विधिमंडळात मांडली. तर फडणवीसांच्या घोषणेनंतर जरांगेंनीही पुन्हा एकदा शेलक्या शब्दात उत्तर दिलं. किती लागलं? न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाल्यापासून मराठवाड्यात आतापर्यंत 56,404 कुणबी जातीचं प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. तर काही त्रुटी असल्यामुळे 10,000च्या वर अर्ज वाटप हे प्रलंबित आहे. फक्त बीड जिल्ह्यात 33,275 प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. दरम्यान आतापर्यंत 58 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोडी लिपी भाषेचं प्रशिक्षणही देण्यात आलंय. जरांगेंच्या आंदोलनाबाबत राजेश टोपेंचीही चौकशी करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. दगडफेकीचा कट टोपेंच्या कारखान्यावर शिजल्याचा आरोप त्यांनी केला. तर सगळी चौकशी करा, कर नाही त्याला डर कशाला, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी दरेकरांना लगावलाय. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. समोर येऊ द्या. मनोज जरांगे जर राजकीय भाषा बोलत असतील तर समाज त्यांच्या मागे जाणार नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते सुनील नागणे यांनी दिला. जरांगेंची भूमिका समाज हिताची असेल तरच समाज सोबत राहील, असंही ते म्हणाले. ते पिंपरीत बोलत होते. मनोज जरांगेंच्या सत्ताधारी राजकीय टीकेवरून राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. 24 फेब्रुवारीपासून मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलनात 15,15,000 रुपयांचं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं. तर आतापर्यंत आंदोलकांवर 247 गुन्हे दाखल करण्यात आले. ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदींवरून मोठा दावा केलाय. 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या, हा आकडा चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला. सापडलेल्या नोंदी 1967 पूर्वीच्याच आहेत, त्याचा जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, असा दावा तायवाडेंनी केलाय.